शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपला समास दोन, दशक 10, त्यातला समास दोन देहशंका नावाचा आहे. देहशंका. आता इथे आपलं सगळं आधीच सांगून झाल्यानंतर शिष्यांना म्हणा किंवा श्रोत्यांना म्हणा किंवा जिज्ञासू काही लोक तिथे बसले होते त्या लोकांना समर्थ सांगत असताना काही शंका निर्माण झाल्या. इथे आशंका म्हणजे श्रोत्यांचे शंका, इथे कुशंका नाहीच आहेत. आहेत त्या शंका सगळ्या या संदर्भातल्याच आहेत, अध्यात्माच्या संदर्भातल्याच आहेत. आणि हे प्रश्न जे आहेत ते देहाविषयी आहेत. त्यामुळे देह आशंका असं त्याचं नाव ठेवलेलं आहे या समासाचं. श्रोते जे आहेत, इथले शिष्य जे आहेत, जिज्ञासू काही बसलेले आहेत, त्यांनी जे प्रश्न विचारलेत त्यांना आता उत्पत्ती स्थिती लय या सगळ्या गोष्टी समर्थांनी ज्या सांगितल्या होत्या त्याचं ते सातत्याने श्रवण करणारे आहेत. सतत सतत उत्पत्ती स्थिती लय याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तसे आपणही ते सारखं श्रवण करतोय. म्हणून ते प्रश्न विचारताना देहाविषयी प्रश्न विचारतात. सामान्य मनुष्याच्या देहाबद्दल विचारत नाहीये. त्याच्याबद्दल आधी विचारून झालंय, त्यांना ते कळलेलं आहे. ते म्हणतात ते कार्य करणारे जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, त्यांच्या त्या ज्या देवता म्हणून तुम्ही म्हणताय त्यांचे देह कसे आहेत, ब्रह्मांडाचे देह कसे आहेत, त्या देहाबद्दल तुम्ही म्हणताय हे सगळं की असे देह आहेत तसे देह आहेत, ही माया कोणी निर्माण केली, हे देह असे आहेत तसे आहेत म्हणतात. ते आम्हाला काही त्याचा प्रत्यय येत नाही. आम्हाला तर ते काही दिसत नाहीत, समजत नाहीत, जाणवत नाहीत, काही नाही. तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही विश्वास ठेवतोय याच्यावर. परब्रह्माने माया केली असं तुम्ही म्हणताय, तर परब्रह्माजवळ कर्तृत्व नाही असं पण तुम्ही सांगता की तो जर करता नाही तर त्यांनी माया निर्माण केली असं कसं शक्य आहे. अशा पद्धतीने ब्रह्मांडाचे देह कोणते आहेत ते चार देह म्हणतो. देवांचे देह म्हणतो, मानवाचे देह म्हणतो, पिंडातील म्हणतो, ब्रह्मांडातील म्हणतो. हे सगळे वेगवेगळे मतप्रवाह असते. आम्ही एक वाचायला गेलो की आम्हाला दुसऱ्यातलंच लक्षात येतं, दुसरं वाचायला गेलं की तिसऱ्या पोथीतलं काहीतरी आठवतं, आणि त्याच्यात काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं, ह्याच्यात काहीतरी वेगळं सांगितलेलं असतं. अशी शास्त्र विविध गोष्टी काही काही सांगत सुटतात आणि त्यामुळे आमचा गोंधळ होतो. मतप्रवाह शास्त्राचे, दर्शनांचे सगळ्याचे वेगवेगळे असू शकतात. शेवटी त्यांना तत्व एकच सांगायचं असतं, प्रत्येकाची मांडणी करण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळे मतप्रवाह वेगळे आहेत. पण त्यामुळे आमच्या मनामध्ये गोंधळ होतो ना की हे खरं का ते खरं. खरं दोन्ही असतं. कारण कुठल्याही ऋषींनी सांगितलेलं हे अध्यात्म ज्ञान ते कधीही आजपर्यंत बदललेलं नाही. सांगण्याची पद्धत, कोणी बैलगाडीने जातं, कोणी विमानाने जातं, कोणी रेल्वेने जातं. हे जाण्याचे जसे मार्ग वेगवेगळे आहेत तसे प्रत्येकाचे मतप्रवाह वेगळे आहेत. पण आता हे नुसतं पुस्तकी ज्ञान आहे, त्याची प्रत्यक्ष काही आम्हाला अनुभूती येत नाही. नुसतंच आम्ही ऐकतोय, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवायचा म्हणून विचारतोय. आता हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारतायत की ज्याची अनुभूती नाही आम्हाला, त्या अनुभूतीबद्दल तुम्ही आम्हाला काहीतरी सांगा की खरंच येते का, हे देव खरंच आहेत का. अशा पद्धतीने सगळं वर्णन त्यांनी ह्या समासामध्ये केलंय. हा समास छोटासा आहे, पुढचाही समास छोटा आहे. शक्य झालं तर दोन्ही आपण घेणार आहोत, कारण प्रश्न काय विचारले हे अगदी थोडक्या थोडक्यामध्ये आपण बघू शकतो. समास वाचला तरी आपल्याला सहजपणे समजू शकतो. याच्यामध्ये दुसऱ्या समासामध्ये जाणीवेचं रूप आपल्याला आधी त्यांनी सांगितलंय. या पार्श्वभूमीवरचे हे प्रश्न आहेत, ते समजायला आणखी म्हणजे काय, जाणीवेचं स्वरूप सांगितलं, जाणीव म्हणजे काय सांगितलं, जगज्योती म्हणजे काय सांगितलं, ही जाणीव सगळ्यांची एक आहे हे कसं सांगितलं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी सांगितल्या. तेव्हा आपल्याला प्रश्न पडत नाहीत, कारण तेव्हा आपल्याला ते सगळं पटलं होतं.
ते तुम्ही सांगितलं ते सगळं समजतं, तेव्हा काही वाटत नाही. पण आता पुन्हा विचार करायला लागला आणि आम्ही आमचं शास्त्र लावून विचार करायला लागलो, की या शास्त्रात हे, या शास्त्रात ते, असा आमचा गोंधळ होतो. म्हणून आम्हाला प्रश्न पडतात. प्रश्नांचं कसं असतं, प्रश्न सुद्धा आपल्याला केव्हा पडतात, जेव्हा माझ्या तारखेला काहीच समजत नाही. जे काही सांगितलेलं आहे त्यातलं काहीच समजत नाही, तेव्हा प्रश्न पडण्याचा काही प्रश्नच नसतो. कारण आपण ऐकतो, वा वा छान म्हणतो, सोडून देतो. अभ्यास करायचा असेल तर मग हे असं का तसं का असे प्रश्न आपल्याला पडतात. तेव्हा प्रश्न काही समजल्यानंतर पुन्हा प्रश्न पडतात. आणि काही वेळेला सगळं समजलंय, ते व्यवस्थित समजलंय, तर आता प्रश्न विचारायचं काही कारण नाही. दरवेळेला काही प्रश्न असतातच असं नाही. मग त्यावेळेला सगळं समजलेलं असतं, म्हणून प्रश्न पडत नाही. म्हणजे एक तर काही समजत नाही तेव्हा प्रश्न पडत नाही, जेव्हा सगळं समजतं तेव्हाही प्रश्न पडत नाही, जेव्हा गोंधळ होतो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतात. आणि जिज्ञासू व्यक्तीने प्रश्न नेहमी विचारावेत असं समर्थ म्हणतात. कारण समर्थांपुढे अनेक जिज्ञासू श्रोते बसलेले आहेत. माझ्या पुढे पण अनेक जिज्ञासू आणि चांगले अभ्यास करणारे श्रोते आहेत, की माझीच काही वेळेला पंचायत होते. त्यांना उत्तर देता येतील की नाही असं वाटतं. पण समर्थ कृपेने आतापर्यंत तरी असं झालं नाही. झालं नसेल तर चांगलंच आहे. आणि जेव्हा असं काही प्रश्न पडतो त्यावेळेला बघून मी उत्तर देऊ शकते, जसं कुठेतरी वाचन करते आणि मग उत्तर देते, असं सांगायलाही काही कमीपणा नाही. त्याचं कारण मी काही सर्वज्ञानी आहे, सर्वज्ञानी म्हणणं तर आपल्याला कुणालाच शक्य नाही. कारण सर्वज्ञानी असलेले द्रष्टा पुरुष कितीतरी उंच स्तरावरती शंकराचार्यांपासून बसलेले आहेत. त्यांच्या पायात नखाची सर सुद्धा आपल्याला नाहीये, तर आपल्याला प्रश्न पडणारच. आणि आपणच आपली उत्तरं सोडवायचा प्रयत्नही करायचा आहे, पण तो ग्रंथाच्या आधारे करायचा. आणि तसे प्रश्न आपल्याला पडतातच. आणि त्याची आपणच सगळेजण मिळून एकमेकांना विचारून एकमेकांना सांगून उत्तरं देऊ शकतो आणि अभ्यास पुढे नेऊ शकतो. हेही तितकंच खरं. हे जिज्ञासू श्रोत्यांनी विचारलेले हे देह आशंका, आणि त्याच्यामध्ये ब्रह्मा उत्पत्ती करतो, विष्णू पालन करतो, शिवसंहार करतो असंही आपल्याला सांगितलं ना त्यांनी. ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्यय नाही त्याचा, पाळण करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐकून जाणो श्रीराम. महेश संहार करतो, हाही प्रत्यय कैसा येतो, लिंग महिमा पुराणी तो, विपरीत बोलिला श्रीराम. म्हणजे इथे तुम्ही म्हणताय की ब्रह्मा उत्पत्ती करतो, विष्णू पालन करतो, शिव संहार करतो. रुद्र म्हणून त्याला तुम्ही म्हणता, रुद्र संहार करता म्हणतात. रुद्र म्हणजे रडवणारा या रडणारा असाही त्याचा अर्थ आहे. आणि पण लिंग महिमा जो पुराणामध्ये सांगितलाय, म्हणजे शंकराचा महिमा जो सांगितलाय, मी लिंग महिमा पुराणामध्ये जे म्हटलंय, तर ते पुराण काही वाचलेलं आपण सगळ्यांनीच वाचलेलं असतं नाही, काही जणांनी वाचलं असेल. पण असं म्हणतात की त्याच्यात सत्यम शिवम सुंदरम असं म्हटलेलं आहे त्या पुराणामध्ये. पण तुम्ही सांगता हा रुद्र आहे, म्हणजे संहार करणारा आहे, रडवणारा आहे, अशा पद्धतीने वर्णन करतात. आणि इथे मात्र तो सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम आहे असं म्हटलेलं आहे, शिवम आहे म्हणजे अगदी अपाप असं ज्याला म्हणतात तसं विमल अशा पद्धतीचं आहे असं त्याचं वर्णन केलं जातं. आणि तसा प्रत्यय तुम्ही सांगता त्याच्याप्रमाणे येत नाही. तुम्ही तर अगदी उलटच सांगितलं याच्यामध्ये. असं काही काही प्रश्न आम्हाला त्रास देतात. आणि एक गोष्ट समर्थ म्हणतात, नवीन उत्पत्ती करायची असते त्यावेळेला आधीची जागा रिकामी करावी लागते की नाही. एखादं कपाट ठेवायचं असेल तर त्या जागाच घरामध्ये कुठे कपाट ठेवायला नसेल तर कुठली तरी गोष्ट बाजूला काढून टाकावी लागते, की हे आता जुनं झालंय, ते जुनं झालंय, ते काढून टाका, दुसरं कपाट नवीन आणून तिथे ठेवा. आपण हे करतो की नाही. मग हे रुद्राचंच कार्य आहे. जुनं आहे ते टाकून दिलं, नवीन आहे ते आणलं. आपल्याला त्याच्यातही आनंद मिळतो की नाही. मृत्यू हा सुद्धा एक प्रकारची सुंदर कल्पना आहे. एकदा असं मृत्यू न येणाऱ्या जगामध्ये एका पाठोपाठ एक नुसती निर्मिती होत राहिली. आणि नुसती निर्मिती नाही, त्या निर्मितीबरोबर सगळेजण आहेत तसेच, राहायला उभं राहायला कोणाला जागा नाही, अशी जेव्हा स्थिती होते, आई आई आहे, आजी आहे, आजोबा आहेत, खापर पणजोबा आहेत, त्यांचे पणजोबा आहेत, कोणी मरतच नाही तिथे. सगळेजण नंतर इतके क्षीण झाले, दुर्बल झालेत, की त्यांचे नुसते हाडांचे सांगाडे राहिलेत. अशा ठिकाणी
मृत्यू लोकात जिथे मृत्यू आहे, असा जो एखादा व्यक्ती तिथे गेला, तो म्हणतो बरं आहे तुम्हाला मृत्यू नाही कोणाला, किती छान आहे. आपल्या जवळ जे नसतं ते आपल्याला दुसऱ्याकडे जेव्हा बघतो तेव्हा ते हवं हवंसं वाटतं. तर तेव्हा ते म्हणतात नको रे बाबा, तुमच्याकडे मृत्यू आहे तेच चांगलं आहे. पण म्हणे आमच्याकडे बघ, तुमचे नुसते आता हाडाचे सापळे राहिले, बोलतोय पण, खापर पणजोबा, त्यांचे पणजोबा, त्यांचे जे नातवंड आहेत त्यांना कोण आपले कुठले पूर्वज आहेत हे ओळखत सुद्धा नाही, नुसते हाडाचे सापळे आहेत. काय करायचं अशा ठिकाणी राहून? त्यापेक्षा मृत्यू हा नवीन वस्त्र बदलण्यासारखं तुम्हाला मिळतं. नवीन वस्त्र घालताना आपल्याला छान वाटतं ना, की पहिलं जुनं आहे ते टाकून दिलं, आता मी ती साडी टाकून दिली, आता मी नवीन घालणार आहे. नवीन घालताना आपल्याला छान वाटतं. आपल्याला नवीन आयुष्य मिळतं तेव्हा आपले जीर्ण जर्जर झालेले स्नायू, इंद्रिय, वेगवेगळी जी काम करत नाहीत, ही आता हळूहळू बंद पडत चालली. असं आयुष्य जगण्यापेक्षा हे आयुष्य आता इथे पुरे झालं आणि आता इथून आपण नवीन वस्त्र धारण करणं, ते सुंदरम, ते सत्यम, ते शिवम आहे. आपल्याला एवढं मोठी देणगी त्यांनी दिलेली आहे, ती मृत्यूची देणगी आहे. त्यांनी त्यामुळे नवनिर्मितीसाठी जागा निर्माण होते आणि अनेक प्रकारचे नित्य नूतनता आपल्यामध्ये सुद्धा येते. आपलं एक शरीर आपण देऊन टाकलं की दुसरं शरीर आम्हाला मिळतं. मोक्ष मिळाला तर त्याहून ते सुंदरम आहे, सत्यम पण आहे, त्याच्यापर्यंत जाता येतं. पण त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आधी कराव्या लागतात, कर्म चांगली करावी लागतात. आता हे सगळं सांगितल्यानंतर हे सगळं पटतंय, हो, हे सगळं पटतंय, मला कळतंय, पण तुम्ही सांगताय ते बरोबर आहे हे. पण प्रत्यय नाही. जिथे मृत्यू होतं तिथे सगळेजण रडत असतात. ती व्यक्तीचा मग म्हणे ते जर सुंदर आहे तर सगळ्या लोकांनी त्याचंही स्वागत केलं पाहिजे ना, की चला ह्याला मृत्यू आला, छान झालं, आता याचं पुढचं आयुष्य, त्याला जर जन्म मिळाला तर त्याचं पुढचं आयुष्य चांगलं होईल, ते त्याला चांगलं मिळू दे, या त्याला पुढच्या जन्मामध्ये काही कमी पडू नको द्यायला. अशा पद्धतीने आम्ही विचार करून त्यावेळेला पण दिसतं कसं त्याचा प्रत्यय नाही आला. सगळीकडे मृत्यूच्या ठिकाणी रडारडच चाललेली दिसते. मग असं का होतं? देवांचा पण काय अनुभव नाहीये आम्हाला. तुम्ही म्हणताय की हे तीन प्रकारचे देव आहेत वगैरे, पण त्यांचा तरी प्रत्यय कुठे आलाय? मागच्या ह्याच्यात जगज्योती असं नाव सांगितलं. जगामध्ये जी प्रचंड शक्ती आहे, कार्यशक्ती कार्यरत आहे, तिला ज्ञशक्ती असं म्हणतात, क्रियाशक्ती म्हणतात, स्पंदन शक्ती म्हणतात, आणि ती आनंद शक्ती सुद्धा आहे, असं सगळं सांगितलं. त्या शक्तीला जगज्योती असं नाव तुम्ही दिलं. इथे उत्पन्न करणाऱ्या प्रत्येकाची जाणीव वायुरूपाने आहे. भुकेची जाणीव, खाण्याची जाणीव, झोपेची जाणीव, ही प्रत्येकाची सारखी आहे म्हणून तुम्ही सांगितलं. तेही आपण बघितलं. पण ते सगळं उत्पन्न करणारी कोण आहे? तर मूळ माया आहे. मूळ माया असं म्हणता तुम्ही. या मूळ मायेस कोणे केले, हे तो पाहिजे कळले, तिन्ही देवांचे रूप झाले, ऐलीकडे श्रीराम. मूळ माया लोकजननी, तयेपासून गुणक्षोभिणी, गुणक्षोभिणी पासून त्रिगुणी, जन्मदेवा श्रीराम. आता इथे शास्त्र सांगतं की हे तीन देव आहेत, हे ब्रह्मा विष्णू महेश, हे निर्माण केले. कुणी निर्माण केले? तर मायेने निर्माण केले. म्हणजे जे जे मायेमध्ये येतं ते ऐलीकडे म्हणजे ह्या बाजूला, आणि परब्रह्म पैलीकडे म्हणजे त्या बाजूला, असं तुम्ही आतापर्यंत सांगत आले. म्हणजे हे तीन देव ऐलीकडे आहेत, कारण ते मायेने निर्माण केले. जे जे मायेत येतं, परब्रह्म सोडून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मायेमध्ये येतात, आणि त्या सगळ्या ह्या आपल्या बाजूला आहेत. आपणही मायेतच राहतो, मायेतच निर्माण होतो आणि मायेतच मरतो. या मायेमय विश्वामध्येच आपल्याला सगळे घडामोडी घडत असतात. मी इथे शास्त्र सांगतं की देव मायेने निर्माण केले. आता ते आईलीकडे, परब्रह्म पहिलीकडे, हे सगळं पण ते दिसत नाही, जाणवत नाही, समजत नाही, हे आम्हाला माहितीये. पण ठीक आहे, आम्ही असं विश्वास ठेवतो की ते पहिलीकडे आहे म्हणून आम्हाला, आम्ही या तीरावर आहोत, ते त्या तीरावर आहे. त्यामुळे कदाचित आम्हाला ते दिसत नाही, जाणवत नाही. त्याचा प्रत्यय तर आम्हाला कधी येतच नाही. तुम्ही सांगता म्हणून आम्ही विश्वास ठेवतो की परब्रह्म आहे. सद्गुरू सांगतात म्हणून आम्ही विश्वास ठेवतो. तर आम्ही मायेत आहोत, त्या मायेत असणाऱ्या त्या देवांचा तर प्रत्यय आम्हाला यायला पाहिजे, की हे देव सगळे चालते बोलते किलते, आम्ही आहोत मायेत तसं ते मायेत आहेत म्हणताना त्याचाही प्रत्यय यायला पाहिजे. मग असा हे मानणं आणि पटणं, याच्यात फरक आहे. मानलं मी,
कोणीतरी सांगताय, शास्त्र सांगताय, त्याच्या विरुद्ध मी जात नाहीये. पण पटणं वेगळं, मानणं वेगळं. तुम्ही म्हणताय म्हणून मानलं, पण मनापासून काही मला हे पटलं नाही असं आपण म्हणतो की नाही. तुम्ही सांगताय म्हणून आम्ही मानतो. मानणं वेगळं आणि पटणं वेगळं. पटलं की आम्हाला मनापासून ते पटलं पाहिजे. ते पूर्णपणे मग आम्ही मान्य करतो. अशा त्या गोष्टी आहेत. त्यामुळे काहीशी अशी शंकित अवस्था इथे शिष्यांची आहे. ते म्हणतात शास्त्र सांगतं ते ब्रह्म शांत आहे, निवांत आहे, त्याच्यामध्ये बहुश्यामचं स्पंदन निर्माण झालं. म्हणजे ही सगळी प्रकृती 1 ते 9 ओव्यांमध्ये त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. हे स्पंदन म्हणजे त्याची निजा, त्याच्या आतच त्याचं जे स्पंदन निर्माण झालं, ती जी माया आहे तिला निजा असं म्हटलं जातं. तीच मूळ माया, तिलाच मूळ माया असं म्हटलं जातं. निजा हे पण तिचं नाव आहे. आता निर्मितीला सुरुवात केली की तिची सृजन शक्ती निर्माण होते, म्हणून तुम्ही तिला सृष्टी असंही म्हणता. ती प्रकर्षण कृती करायला लागल्यावर तिला तुम्ही प्रकृती असंही म्हणता. हे सगळं निर्माण केले. उत्पत्ती स्थिती हा सगळा भार वाढत चालला, म्हणून तिने ह्या 3 देवता निर्माण केल्या. म्हणजे तिचीच शक्ती या 3 देवतांना दिली असं सगळं म्हणताय. म्हणजे हे सगळं मायेने निर्माण केलं असं तुम्ही म्हणताय, आणि एकीकडे म्हणते माया मिथ्या आहे. मग हे सगळं कसं पटायचं? आता हे अवघेची उभय. पंचभूतांनी माया केली असं म्हटलं तर मूळ मायेत पंचभूत आहेत असंही सांगतात. म्हणजे एकदा शास्त्राप्रमाणे असं सांगतात की मूळ मायेमध्ये पंचभूत आहेत, मूळ मायेमध्ये त्रिगुण आहेत, पण ते सुप्त रूपाने. तर ही पंचभूतांनी माया केली म्हणावी, तर तिच्यामध्ये ती भूत आहेत म्हणजे ती तिने निर्माण, पंचभूतांनी माया निर्माण केली नाही. परब्रह्माने माया निर्माण केली म्हणावी, तर परब्रह्म तुम्ही म्हणता ह्याच्यात कर्तृत्व काही नाही, तो मी करून अकर्ता असं आहे. पण काहीच करत नाही, त्याच्यामध्ये कर्तृत्व नाही, त्याच्यामध्ये करते पण नाही. ते करते पण त्याला लावलं तर मग तो आपल्यासारखा होईल. त्यामुळे त्याला तुम्ही करते पण लावू देत नाही. मग तिला कर्तृत्व कसं देता? आणि तिला कर्तृत्व दिलं तर तिला मिथ्या का म्हणता? असे सगळे हे गोंधळ आमचे होतात असं त्यांनी सांगितलं. आता ह्याच्यामध्ये आता हे अवघेची उगवेल आणि मनास प्रत्यय फावे ऐसे पाहिजे केले देवे कृपाळूपणे. आता त्या सगळ्या शंकांचं निरसन तुम्ही काहीतरी करावं अशी इच्छा शिष्य करतात. पुढे ते असं म्हणतात आणखीनही शंका आहे. ही जी शंका म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशाच्या बाबतीतली शंका जशी विचारली, तसे हे देव जे तुम्ही सांगताय, उत्पत्ती स्थिती करणाऱ्या चत्वार देवांची रचना, ती खरं म्हणजे तीही आपल्याला याच्या आधी उल्लेख केला होता, आताही उल्लेख केला आणि पुढेही येणार आहे. भीमदशक म्हणून आहे 11वा दशक, त्याच्यामध्ये हे चत्वार देव सांगितले. पण आपणही जाता जाता प्रत्येक वेळे ते बघितलेले आहेत. परब्रह्म निर्गुण निराकार आहे म्हणतात. ब्रह्मा विष्णू महेश आहेत ते सगुण निराकार आहेत. निर्गुण निराकार म्हणजे परब्रह्म आहे ते दिसत नाही, जाणवत नाही, निर्गुण निराकार. ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत ते सगुण निराकार. आता ते निराकारच आहे असं तुम्ही म्हणता, पण सगुण आहे म्हणतात. कारण ते वायुरूपाने आहेत. सगळे देव जे आहेत ते वायुरूपाने आहेत. आणि आपल्याला मात्र वायुरूपाने जर देव असतील, आत्मतत्व वायुरूपाने सर्वत्र माझं भरलेलं आहे असं मी म्हटलं, तर ते आत्मतत्व कोणाला दिसेल? कोणालाच दिसणार नाही, कारण ते वायुरूप आहे. ते दिसणार नाही, ते दिसावं, ते जाणवावं, त्यांनी काहीतरी कर्तृत्व करावं, यासाठी त्याला देह दिलेला आहे आणि त्याला सीमित केलेलं आहे. तसं आम्हाला कळावं म्हणून ब्रह्मा विष्णू महेश जे आहेत यांना काहीतरी रूप रंग दिलेला आहे. नामरूपाची उपाधी त्यांना लावल्याशिवाय त्यांना मायेत आणता येत नाही. ते वायुरूप असतात तेव्हा ती मूळ माया स्वस्थ निवांत असते, त्या पद्धतीने असतात. पण नंतर त्यांना रूप द्यावं लागतं. तशा पद्धतीने रूप दिल्याशिवाय आम्हाला समजत नाही. म्हणून आम्ही म्हणतो तो ब्रह्मा असा 4 तोंडाचा आहे, विष्णूला चतुर्भुज म्हणतो, 4 भुजांचा आहे. रुद्र आहे तो असा शांत निवांत बसलेला आहे आणि तो सगळ्याचा संहार करतो. ही कामं त्यांना वाटून दिली. त्या मूळ मायेच्या शक्तीने ती जी वायुरूप शक्ती आहे, जगत ज्योती जी आहे, तिने तिच्यातनं ती निर्माण केली. ही शक्ती जी आहे ती शक्ती वेगवेगळी कार्य करायला लागल्यावर त्या शक्तीला तशी नावं दिली. आणि नामरूप दिल्यामुळे आम्हाला ते कळायला लागलं की ब्रह्मा उत्पत्ती करता, विष्णू पालन करता, महेश संहार करता आहे. या शक्ती त्यांना तिन्ही प्रदान केली. आता तिन्ही प्रदान केलं म्हणतात तर ती मिथ्या आहे असंही म्हणतात. हळूहळू समजलं. म्हणले मी सगळ्याची उत्तरं देतो या.
तुम्हाला त्या सगळ्याचा काही प्रश्न पडणार नाही. आणि मग हे जे आहे ते सगुण निराकार आणि निर्गुण साकार म्हणजे अवतार देव आपण ज्याला म्हटलं, ज्यांची चरित्र आपण ऐकलेत, आत्ता नाही, ते आत्ता शक्तिरूपाने कुठेतरी आहेत. पण आपल्याला त्या चरित्रामार्फत म्हणा किंवा गोष्टींमार्फत म्हणा ते साकार झालेले. आणि सगुण साकार म्हणजे आपल्या समोर ज्या तसबिरी असतात, मूर्ती असतात, ह्याचा उल्लेख आपण वारंवार केलेला आहे. आता एखादा माणूस जेव्हा म्हणजे आता हे समर्थांना सगळे शिष्य सांगतायत की तुम्ही आता या सगळ्यांची उत्तरं द्या. तर ते म्हणे कारण सद्गुरूच आपल्याला व्यवस्थित उत्तर देऊ शकतो. आपण चर्चा करतो, त्यातनं ग्रंथामार्फत काही आपल्याला कळतंय का, वेगवेगळ्या ग्रंथात काय सांगितलंय ह्याच्यातनं आपल्याला काही कळतंय का, सांगण्याच्या पद्धती कशा आहेत हे आपण समजून घेतो चर्चा करून. म्हणून परवा मी सांगताना सांगितलं, श्रवण करायचंच आहे, याचं चिंतन करायचंय, चिंतनानंतर मनन करायचंय आणि चर्चा करायची आहे आणि मन निधिध्यासन. अशा ह्या मधले टप्पे जे आहेत ते आपण फक्त म्हणताना म्हणतो श्रवण मनन चिंतन निधिध्यासन आचरण झालं, या 5 गोष्टी श्रवणामध्ये येतात. पण त्याचं खरोखरी कसं करायचंय, तर श्रवण करताना सद्गुरूंकडनं श्रवण करायचंय, ग्रंथांकडनं श्रवण करायचंय, सत्पुरुषांकडनं श्रवण करायचंय, संत सज्जनांकडनं श्रवण करायचंय. एकच विषय 10 जणांकडनं ऐकला तरी 10 अँगलनी आपण तो पाहू शकतो, एवढं आपलं ज्ञान विस्तृत होऊ शकतं. अशा पद्धतीने आपल्याला श्रवण करता येतं. पण हे श्रवण करताना त्याचं चिंतन पण व्हायला पाहिजे. मग ते चिंतन जे आहे ना, ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलं. त्याचं चिंतन करायला पाहिजे. ते चिंतन करताना एकांतात करावं. आपलं आपण चिंतन करावं. आणि ते एकांत, त्याच्यासाठी एकांत पाहिजे. एकांत म्हणजे एकटेपण, शांतपणे बसलोय, एकटा विचार करतोय, असं शांतपणे एकट्याला बसता येणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. आपल्याला एकट्याला बसताच येत नाही. आज कोणीच नाही घरामध्ये, एकटंच बसले, त्याचीच चिंता लागून जाते. त्याची गरज नाहीये. शांतपणे एकटं आपल्याला बसता आलं पाहिजे, त्याचं चिंतन करता आलं पाहिजे. चिंतन नाही करता आलं तरी निर्विकार मनाने बसता पण येणं ही सुद्धा एक प्रकारची कला आहे. ते एक प्रकारचं ध्यानच आहे. 6व्या अध्यायात ध्यान सांगितले गीतेच्या, त्याच्यामध्ये हे शांत बसणं हे पण एक ध्यानच आहे. काही न करता म्हणजे आपले नित्यक्रिया आहेत त्या चालू राहतात, पण तरी त्याच्यात शांतता आहे. असं शांत बसून सुद्धा बरीच एनर्जी आपल्याला गेन करता येते, हे तितकंच खरंय. पण मग सांगण्याचं तात्पर्य असं की ज्या वेळेला श्रवण झाल्यानंतर चिंतन झाल्यानंतर मनन करायचंय, त्याचं मनन करताना सातत्याने ते डोक्यात घोळवायचंय. आणि हे जे आहे ही चर्चा करायची आहे नंतर. ही चर्चा करताना एक तर कथयन, कथयन असं सांगितलेलं आहे, म्हणजे सांगावं. कोणाला सांगावं, ज्यांना माहिती नाही त्यांना ते सांगावं. ते सांगितल्याने आपलं चिंतन वाढतं. दुसरी गोष्ट, आपल्या बरोबरच्या बुद्धीचे जे लोक असतात त्यांच्या बरोबर चर्चा करावी. ते सांगताना, चर्चा करतानाही आपण सांगतो ना, कथयन करतो, तेही करावं. अशा पद्धतीने सांगेल असं सातत्याने केलं की आपल्या आचरणात ते आपोआप, एखाद्या गोष्टीचं सातत्याने चिंतन केलं की ते आचरणामध्ये आपोआप बरोबर येतं. आधी मनामध्ये उमटतं आणि मग शारीरिक उमटतं. त्याप्रमाणे ते आपल्याला करता येतं. इथे सगळ्या समर्थांना असं म्हणतायत की म्हणजे समर्थ म्हणतात की एखादा माणूस रोगी आहे, औषध उपचाराची त्याला माहिती नाही, पण तो स्वतःला वैद्य समजतो आणि स्वतःच औषध देतो, स्वतः मत मात्र अडचणीत येतो. ज्याला माहितीच नाहीये त्यांनी उगीच आपलं ज्ञान आपल्यावर किंवा लोकांवरती पाजळू नये. या दृष्टांत देऊन प्रत्यक्ष अनुभव घेणारा सद्गुरू असतो आणि तो शिष्याला योग्य मार्गदर्शन करतो. अन्यथा दोघंही डुबक्या मारतात. या संसार प्रपंचाच्या अंधकारामध्ये गटांगळ्या खातील असं मत मांडून सद्गुरूंची शिष्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. आणि तुम्हीच आमच्या शंकांचं निरसन नीट करा, कारण आमचा खूप गोंधळ होतोय. सद्गुरू हे ज्ञानी असतात. सगळ्यांनाच सदैव सद्गुरू प्रत्येक वेळी लाभतात असं नाही. आधी लाभले असले तर नंतर काय देह त्यांचा त्यांनी सोडलेला असतो असेही असतात. अशा वेळेला ग्रंथांचा आधार आपल्याला मिळतो. असे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा त्यांच्या रूपाने अनेक कोणीतरी संत येतात आणि आपल्याला सांगून जातात. आपली तेवढी मनाची धारणा असेल तर या गोष्टी आपोआप घडतात.
ती योजना तशीच, ती व्यवस्था तशी केली जाते. इथे इंद्रिय प्रत्यक्ष ज्ञान जे आहे, त्या ज्ञान मिळवण्याचा आम्ही प्रत्यय करतोय. या इंद्रिय प्रत्यक्ष म्हणजे आधी इंद्रियांनी त्याचं स्तवन मनन आचरण निधिध्यासन हे सगळं आम्ही करतोय. तर त्याच्यानंतर त्याची अनुभूती आम्हाला आली पाहिजे ना. पण प्रत्यय नाही, त्या प्रत्येक गोष्टीचा आम्हाला सिद्धांत ज्ञान, सत्पुरुषाचा सहवास, हे तर्क वितर्क सगळे मांडतोय आम्ही. पण आमचं ते जेव्हा सांगतात तेव्हा आम्हाला पटतं. पण आम्ही अभ्यास करायला बसतो तेव्हा आमच्या मनात गोंधळ निर्माण होतो आणि मग आत्मज्ञानापर्यंत आम्ही जाऊ शकत नाही. आमचा तुमच्यावर विश्वास आहे, त्या आशंका निर्माण व्हायला लागलेल्या आहेत, त्याचं तुम्ही आम्हाला नक्की सोडवून दाखवाल. एक 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 गोष्ट शांतपणे समजावून दाखवाल. ह्याच्यात देव चांगले वाईट निर्गुण साकार निराकार सगळा गोंधळ होतोय. ती मूळ माया जी तुम्ही म्हणताय, ती मूळ माया सुद्धा एकदा निजा म्हणता, एकदा गुणक्षोभिणी म्हणता. म्हणजे मग एक अशा चार पाच पाच सहा माया आहेत का? किती माया आहेत? वेगवेगळ्या माया आहेत का? बरं, तुम्ही पंचप्राण एकदा सांग. वेगवेगळे सांगता प्राण अपान व्यान, आणि ते म्हणतं की नाही प्राण एकच आहे. मग नक्की एकच प्राण आहे का हे पाच प्राण आहे? असे वेगवेगळे प्रश्न त्यांना पडला. म्हणतात म्हणून देवी माया केली तरी देवांची रूपे मायेत आली. जरी म्हणो देवाने केली, जरी म्हणो मायेने माया केली तरी दुसरी नाही. मायेने माया केली म्हणा तर दोन तीन माया पण नाही. तुम्ही म्हणतात मूळ माया एक आहे. ती तिची वेगवेगळी कार्याप्रमाणे रूप आहेत. पंचप्राण सांगताना आम्हाला कळावं म्हणून वेगवेगळी नावं दिलेली आहेत. प्राण एकच आहेत ना. जे वायू हा प्रकार आहे हा एकच आहे. अशा पद्धत जरी भूत म्हणती जरी म्हणे भूती केली तरी भूतांची भूतांनी केली असंही म्हणता येत नाही. असं सगळं आपण बघितलं. आता वेद मातृका विण, आणखीन एक त्यांना प्रश्न पडला की वेद मातृका विण नाही, मातृका देहा विण नाही. देह निर्माण होत नाही, देहा वेगळा. आता हे वेद निर्माण झाले, ते अपौरुषेय आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता आम्ही मान्य केले, ते स्फुरले, मग ते गोळा केले, मग त्याचे विभाजन केलं वगैरे, हे ऋषीमुनींनी केलं. पण त्यांना ऐकू आले म्हणून त्यांना श्रुती असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने सगळं वर्णन आम्हाला वाचतो तेव्हा सगळं पटतं. पण अक्षराशिवाय शब्द होऊ शकत नाही, आणि अक्षराशिवाय शब्द नाहीत, आणि अक्षर निर्माण करायला कोणीतरी देह लागतो. तर देह निर्माण करायला दुसरा देह लागतो. एका देहापासून दुसरा देह निर्माण होतो. प्राण्यांपासून प्राणी, झाडांपासून झाड, माणसापासून माणसं अशी निर्माण होतात. म्हणजे देह निर्माण करायला दुसरा देह हवा. असे जर देह हवे तर मग वेद कोणी निर्माण केले? ते सुद्धा कोणीतरी निर्माण केलेले असणार ना. मग हे देव कसे झाले, त्यांचे देह कसे आहेत? त्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्यय पाहायला गेलं की आमची गडबड होती. पण तुम्ही सांगता तेव्हा पटतं. अनुमान लावायला आम्ही गेलो की आमचा गोंधळ होतो, काहीतरी वेगळंच वाटायला लागतं. अशा पद्धतीने मग समर्थ म्हणतात की बरं, तुम्ही म्हणताय शास्त्राधाराचा विचार करा म्हणजे शास्त्र प्रचिती येईल. पण शास्त्राचा विचार म्हटलं की आम्ही वेगवेगळी शास्त्र वाचायला लागलो तर आमचाच गोंधळ होतो आणि तर्कवितर्क होतात. लोकमतं भिन्न भिन्न असतात, ती वेगवेगळी मतं आमच्यामध्ये निर्माण होतात. असं सगळं झाल्यानंतर आमचा गोंधळ होतो. शिष्याच्या प्रत्येक प्रश्नाला सद्गुरूंनी उत्तर द्यायला पाहिजे असा नियम आहे. आणि सद्गुरू तर देतात, पण शिष्याने प्रश्न विचारला तर. प्रश्न विचारला नाही तर ते म्हणतात त्यांना कळलंय, सांगण्याची काही आवश्यकता नाही. नाहीतर मग पुन्हा पुन्हा सांगणं ही सद्गुरूंची कर्तव्यता आहे. त्याला उत्कंठा आहे, तो श्रवण करतो. त्याला जर प्रश्न असेल तर निस्संदेह ज्ञान प्राप्त करायचंय, निसंशय. असं त्यांनी पहिल्या दशकामध्ये सांगितलंय, पहिल्या समासात सांगितलंय की ही सगळे जी ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ते निसंशय प्राप्त करायचंय. मग शंका निरसन करणं हे सद्गुरूंचं काम आहे. तेव्हा ते म्हणतात शास्त्र राखून, शास्त्र रक्षून प्रत्यय आणिला, पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत पाहिला, शहाणा मूर्ख समजाविला, एका वचने श्रीराम. आता इथे शहाणा आणि मूर्ख म्हणजे मूर्ख आणि शहाणा असं नाही. ज्याला कळलाय तो, ज्याला नाही कळलाय तो, दोघांनाही तृप्त करणं सद्गुरूंचं काम आहे. त्यामुळे ते म्हणतात शिष्याला, म्हणतात हे सगळं कोडं मी तुम्हाला उलगडून दाखवेन. अजिबात शास्त्र शुद्ध रीतीने समजावण्यासाठी त्यांना आधी पूर्व पक्ष मांडावा लागतो. पण सुद्धा अभ्यास करताना आधी पूर्व पक्ष मांडावा.
आपल्याला जे माहिती आहे ते सगळं लिहून काढावं. मग सिद्धांत मांडायचा असेल तर त्यातली एक एक गोष्ट खोडून काढावी, कारण सगळ्या गोष्टी खऱ्या असतील असं नाही. मग एक एक गोष्टी खोडून काढाव्या लागतात. आणि मग पूर्व पक्ष मांडून त्यातले अनावश्यक मुद्दे काढून घेतले की मग सिद्धांताकडे जाता येतं. अशी दिशा त्यांनी याच्यामध्ये आपल्याला दाखवून देत. पूर्व पक्ष हा लटका असतो, खोटा असतो, त्याची उभारणी करायची. 14 ब्रह्मा सांगताना, विमल ब्रह्म सांगताना हा सिद्धांत मांडण्यापूर्वी समर्थांनी 14 ब्रह्म निर्माण केली. ही निर्माण करून ती कशी खोटी आहेत आणि ती कशी खोटी, म्हणजे ती तिथपर्यंत जाण्याचं साधन आहे. तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येणं, कोणी ओंकाराची साधना करावी, ओंकार ब्रह्मापर्यंत जावं. पण नंतर विमल ब्रह्मापर्यंत जाण्यासाठी पुन्हा काय करावं लागतं? तिथपर्यंत गेल्यावर पुढचं जे आहे ते ओंकार ब्रह्मातून विमल ब्रह्म आहे. अशाप्रमाणे 14 ब्रह्माची मांडणी करून सिद्धांत काय आहे ते पहिली सगळ्याची खंडणी मांडणी हे सगळे प्रकार करून मग ते आपल्याला सिद्धांत पटतो. आणि मग सहज सोप्या प्रमाणाने शास्त्र प्रमाण पण डोळ्यासमोर ठेवायचं. सहज सोप्या शब्दामध्ये आपल्याला विवेचन पण करायचं आणि मग शंका निरसन पण आपल्याला करायची. अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या शंका, देह आशंका निरूपण मध्ये चत्वार देह कोणते, अमके कोणते, जे आतापर्यंत सांगितलं तेव्हा कळलं, पण आम्ही आमचा अभ्यास करायला लागल्यावर आम्हाला मात्र पंचईत पडायला लागली. असं सांगून त्यांनी हा समास आपल्याला इथे संपवलेला आहे. पुढे जो समास आहे तो देह आशंका शोधन आहे. आता शोधन, शंका विचारल्यावर त्याचं उत्तर पाहिजे ना आपल्याला, त्यामुळे त्याचं शोधन करायचंय. तो पुढचा समास आहे. आपण दोन समास या वेळेला घेणार आहोत, कारण दोन्ही छोटे समास आहेत. आणि पहिल्यामधल्या नुसत्या आशंका आहेत आणि दुसऱ्यामध्ये कृतवाच केलेलं आहे. त्यामुळे हे दोन सोपे समास, छोटे समास आणि पटकन होणारे समास आहेत. एक 5-1 मिनिटं इकडे तिकडे होतील. इथे समर्थांनी पुन्हा विश्वनिर्मितीचा क्रम सांगितलेला आहे. दुसऱ्या म्हणजे देह शोधन समास जो आहे त्याच्यामध्ये जे सांगितलंय, तिसरा समास त्याच्यामध्ये सुरुवातीला विश्वनिर्मितीचाच क्रम सांगितलाय. आता ह्या विश्वनिर्मितीचा क्रम सांगितला म्हणजे आतापर्यंत किती वेळा समर्थांनी विश्वनिर्मितीचा क्रम सांगितला की आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून आपातून पृथ्वी, हे सातत्याने सांगतच गेलेले आहेत. आता आम्हाला झोपेतनं उठून विचारलं की सृष्टीचा क्रम सांग बरं, तरी आम्ही सांगू शकू. एवढी आमची त्यांनी भूकंपट्टी करून घेतली आतापर्यंत. आता पुन्हा का सांगतात? तर करतळावरी आवळा ठेवला. सृष्टी निर्मिती, उत्पत्ती स्थिती लय हे आपल्याला सातत्याने समर्थ सांगतात. त्याचं कारण असं आहे की आपल्याला हे सगळं सांगत असताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ते आपल्याला या 3 गोष्टींचा विचार करायला सांगतात. म्हणजे आत्ता जे सांगतायत, पहिल्यांदा सांगितलं ते आपल्याला कळावं म्हणून सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं ते आपल्याला त्यातले बारकावे कळावे म्हणून सांगितलं. आत्ता जे सांगितलं ते जाणीव रूप जगज्योती हा आपला चाललेला विस्तार आहे. तर त्यामुळे त्याप्रमाणे जगज्योतीच्या दृष्टिकोनातून सांगतायत. जगज्योती म्हणजे जाणीव, त्याच्यामध्ये सुद्धा या पंचमहाभूतांमध्ये सुद्धा जाणीव आहे. उत्पत्ती स्थिती लय करताना, उत्पत्ती स्थिती लय ज्या वेळेला होते त्यावेळेला हे परब्रह्म सुद्धा साक्षी रूपाने पाहत असतो. उन्मनी अवस्थेचा विषय आपला चाललेला आहे, उन्मनी अवस्था. तर त्याच्यामध्ये आता ह्याच्यात उन्मनी अवस्था कुठे आहे खरं म्हणजे, असा आपल्याला प्रश्न पडतो. पण या सगळ्या जगज्योती जी जाणीव आहे, उत्पत्तीची जाणीव, स्थितीची जाणीव, लयाची जाणीव, या सगळ्या जाणीवा आहेत. आणि त्या जाणीवेकडे बघताना परब्रह्म साक्षी रूपाने बघतो. उत्पत्ती झाली तरी त्याला खूप आनंद होतो अशातला भाग नाही. त्या आनंदामध्ये तेवढ्या पुरतं तो परब्रह्म मूळ मायेच्या स्वरूपात जे स्पंदन आहे त्याच्यात मार्फत तो आनंद घेतो, तिथेच सोडून देतो. तो त्याच्यामध्ये गुंतत नाही, तो साक्षी रूपाने पाहत असतो. उत्पत्ती हो, स्थिती सगळ्यांची चाललेली, सगळ्यांचं चाललंय, ठीक आहे, चाल, त्याच्याकडेही तो साक्षी रूपाने बघतो. हे साक्षी रूपाने बघता येणं म्हणजे तुरी अवस्था. ही साक्षी रूपाने बघता येणं म्हणजे, आणि त्याची परिपक्वता की चांगलं होऊ दे, उत्पत्ती छान होते, छान वाटतंय, सगळीकडे नित्य नूतन निर्माण निर्मिती होते, ते छान वाटतंय. त्याची स्थिती होताना काहींना सुख येतात, काहींना दुःख येतात. दुःख आलं म्हणून तो रडून, अरे ह्याला दुःख येतंय का, त्याला सुख येतं का, ते ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे येत आहे. तर सुख यांनी सुखस्य दुःखस्य नकोपी दाता.
कोणी निर्माण करत नाही, काही नाही, ते आपलं आपणच निर्माण केलेलं आहे. आपल्याला असं वाटतं काय भगवंत माझ्या मागे दुःख लावून देतोय, आणि सुखात त्याची आठवण पण येत नाही. पण दुःखाच्या वेळेला होतं काय माझ्या मागे व्याप लावून दिलेत काय कळत नाही, काय माझ्या मागे दुःख त्याने सुखस्य दुःखस्य नकोपी दाता. कोणी नाही, भगवंत तर बिलकुल तुम्हाला सुख दुःख देत नाही. शांती समाधान त्यांच्या तपश्चर्येने मिळते, हा भाग वेगळा. पण तो सुख दुःख देणारा नाहीये. सुख दुःख तुमच्या कर्मामुळेच तुम्हाला मिळालेले असतात, ज्याला आपण प्रारब्ध हे सोपं सुटसुटीत नाव दिलेलं आहे. ते प्रारब्ध भोगावंच लागतं, चांगलं असो व वाईट असो. वाईट आलं की आम्हाला त्याची जाणीव व्हायला लागते, हा भाग वेगळा. मग हे असं असताना सगळीकडे साक्षी, सुख आलं तरी साक्षी रूपाने राहता आलं पाहिजे, शांतपणे राहता आलं पाहिजे. दुःख आलं तरी सुद्धा शांतपणे राहता आलं पाहिजे. त्याच्यापासून दूर राहणं, त्याच्याकडे प्रयस्थ म्हणून बघणं, की ठीक आहे हे दुःख आलं, हे माझंच काहीतरी कर. जेव्हा मी म्हणते की हे म्हणजे अमक्या तमक्याने तसं केलं ना म्हणून मला दुःख मिळालं, असं बिलकुल नसतं. दुसरा तिसरा कोणी काही करत नसतं. आपणच आपली काहीतरी बीज रोवलेली असतात, ते आपल्या दुःखाला फळ म्हणून भोगायला आपल्याला प्रारब्ध प्राप्त होतं. कर्माचा सिद्धांत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि तिथे कुठेही चुकलं, जरासं चुकलं वाटतं देवाचं, त्यांनी इकडे कसं काय असं कुठेही काहीही होत नाही. अत्यंत व्यवस्थित असा हा कर्माचा सिद्धांत आहे. त्याच्यामध्ये न शिरता आपण आपल्या विषयाकडे वळूया, की या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला ही सगळी जी उत्पत्ती स्थिती लय, ही परब्रह्म पाहताना त्याच्याकडे साक्ष रूपाने पाहतो. म्हणजे चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी, मध्यम गोष्टी, ह्याची उत्पत्ती स्थिती लय. आम्हाला सुद्धा छान घरात कोणीतरी नवजात बालक आलं तर आम्हाला आनंद होतो, कोणीतरी मृत्यू पावला तर आम्हाला दुःख होतं. पण हे सगळं तेवढ्या वेळा होतं, याचा अर्थ असा नाही की कोणी मृत्यू पावलाय म्हणून हसत सुटायचं. एवढं आपली परिपूर्णता नाहीये. पण तिथे दुःख वाटेल, वाईट वाटेल, रडू येईल, पण तिथेच थांबून नंतर आपल्याला त्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. या प्रत्येक गोष्टीतनं बाहेर पडणं, गुंतून गुंत्यात साऱ्या पाया माझा मोकळा, सगळं तिथल्या तिथे ठेवायचं आणि बाहेर पडायचं, हे ज्याला जमतं तोच उन्मनी अवस्थेपर्यंत पोहोचतो. तो साक्षी रूपाने राहू शकतो. हे आता इथे जगत ज्योती या दृष्टिकोनातनं आपल्याला ते सांगतायत. ही उन्मनी अवस्था आहे. या समासामध्ये शिष्याने आता ते बघितलं होतं, देह आशंका शोधून. आता हे समासाचं नाव आहे तिसऱ्या. तर त्याच्यामध्ये समर्थांनी जे आधीचे प्रश्न निर्माण केले होते, ते 3 प्रश्न निर्माण केले होते, की विष्णू पालन करता, रुद्र संहार करता, ब्रह्मा उत्पत्ती करता, असं आपण म्हणतो, हे 3 देव खरे आहेत का? मायेने माया केली म्हणावं तर 2-3 माया आहेत का? पंचभूतांनी केली म्हणावी तर भूत तिच्यातनच निर्माण झाली. ब्रह्माने माया केली म्हणावी तर त्याच्या ठिकाणी कर्ते पण कुठे आलं? अशा पद्धतीने. आणि वेदांमध्ये देवाचे आणि मायाचे वर्णन केलेले आहे, हे वेद कुठून आले? अशा पद्धतीचे आधीच्या ह्याच्यामध्ये प्रश्न आहेत. ते म्हणजे मी हळूहळू एकेकाचं उत्तर देणार आहे. या समासाचं नाव आहे देह आशंका शोधून. म्हणजे आता ते देह जे आहेत, मग चत्वार देह आपले आहेत, चत्वार देह ब्रह्मांडाचे आहेत. या देह वेगवेगळे कुठले आहेत, काय आहेत, हे आपण सगळं याच्या पूर्वी पाहिलेलं आहे. पण तरी त्याच्या थोडं सूक्ष्मात जाऊ, थोडं आणखीन आत शिरूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की देह आहेत म्हणतात म्हणजे खरंच विराट पुरुषाचा देह आहे का? तसं नाहीये. एक एक व्यक्ती घेतली आणि त्याचा समूह आपण म्हणतो की नाही, एक व्यक्ती आणि 10 जण आले की 10 जणांचा समूह. मग एकाच जे काम आहे तेच हे 10 जण पण तसंच करतायत. जसं प्राणी एक काम करतो तसंच 10 प्राणी त्याच पद्धतीचे, त्याच जातीचे सगळे प्राणी तसं काम करतात. एक मनुष्य काम करतो, ते जाणीव त्या 10 माणसांमध्ये आहे, ती सेमच आहे. अशा पद्धतीने हे काम, तो जो समूह आहे त्याला विराट असं म्हटलं जातं. मग अनेक पायांनी तो चालतो, अनेक पायांनी तो बोलतो, अनेक डोळ्यांनी तो बघतो, असं वर्णन केलेलं आहे. तर ते वर्णन जे आहे, ते अनेक डोळ्यांनी तो बघतो म्हणजे तो विराट झाला ना. तो विराट पुरुष आहे. म्हणजे सगळ्या समूह, व्यष्टी आणि समष्टी, त्याच्यामध्ये व्यष्टीचा देह तर म्हणजे ज्याला आपण स्थूल देह म्हणतो, पण विराटाचा देह म्हणजे सगळ्या समष्टीचा जो देह आहे त्याला म्हटलं जातं. हा देह असा काही वेगळा कुठला तरी काढून त्याचे हे हात त्याचे हे पाय नाही. जे सगळ्यांचे हात आहेत ते त्याचे हात, जे सगळ्यांचे पाय आहेत ते त्याचे पाय,
म्हणून तो अनेक पायाने चालतो, असं त्याला विराट. हे सगळं जे आहे हे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे. पण त्यांनी म्हटलंय, आता मी तुला ब्रह्मांडाचा देह सांगतो. त्याप्रमाणे जर विचार केला तर उपाधी विण जे आकाश, पहिलीच ओळ आहे. उपाधी विण जे आकाश, तेची ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेस, जन्म झाला श्रीराम. उपाधी विण आकाश, हा शब्द महत्वाचा आहे. आकाश आणि परब्रह्म याच्यातलं साम्यही तुला मागे सांगितलेलं आहे, असं समर्थ आपल्याला सांगतात. आणि आपल्याला आकाश स्वरूप भेद याच्यामध्ये ते सांगितलं, आपण ते पाहिलं की आकाशालाच परब्रह्म म्हणावं इतकं त्याच्यामध्ये साम्य आहे. पण तरी म्हणत नाही. काय म्हणावं असं म्हणताय आणि म्हणत तर नाही, काही पुन्हा शंकेचाच भाग आहे. म्हणावं असं म्हणताय ते पटलं आम्हाला, पण मग का म्हणू नये, तेही उत्तर समर्थांनी याच्या मागे दिलेलं आहे. पण तरी सुद्धा आपल्याला आत्ता सांगतात ते सांगतात, परब्रह्माला कुठलीही उपाधी नाही आणि आकाशाला उपाधी आहे. उपाधी काढून टाकली की आपोआपच आकाश सुद्धा परब्रह्मच आहे. इतकंच कशाला, आपल्यामध्ये बघाव ना, आपल्याला नामरूप ही उपाधी लागली, देहाची उपाधी लागली, म्हणून आम्ही परब्रह्म नाही. आमचा देहही बाजूला करा, स्थूल सूक्ष्म कारण हे निरसन करा, त्या चारी देहांचं आपल्याला आतापर्यंत सांगितलं. ते निरसन पुढे येणारच आहे. पण निरसन करा सांगितलंय, ते देहाचं निरसन झाल्यानंतर नाम माझं मी बाजूला सारलं, नाम रूप देह याची सगळी आपल्याला उपाधी लागली. ही आपली उपाधी बाजूला सारल्यावर काय उरतं? आत्मतत्व. ते आत्मतत्व जे सगळ्या या देह नाम रूप या सगळ्या उपाधींनी झाकून ठेवलेलं आहे, ते झाकण त्याच्यावरचं वर काढलं की आम्ही सुद्धा परब्रह्मच आहोत. म्हणून अहम ब्रह्मास्मी आहे. पण त्या अहम ब्रह्मास्मी पर्यंत जायला ही 3-4 आवरणं, मलविक्षेपाची आवरणं ही दूर करावी लागतात. मग ह्या सगळ्या प्रक्रिया करून ते बाजूला सारल्यावर मी तरी कोण आहे? उपाधी रहित मी हा सुद्धा परब्रह्मच आहे. हे आपल्या लक्षात घेण्यासाठी आकाशाबद्दल सांगितलं, कारण आकाश आम्हाला दिसतं. आणि संत आपल्याला नेहमी सांगताना उदाहरणं देताना या दृश्य विश्वातली देतात, जे दृश्य विश्वातली दृश्य आम्ही पाहत असतो. ही पाहत असतो त्यामुळे आम्हाला ते लक्षात येतं की हा आकाश नाही का, मग बरं. जे आम्हाला दिसत नाही जाणवत नाही ते परब्रह्म पलीकडे पडलेलंच आहे, ते पहिलीकडे आहे. त्याच्यापर्यंत आम्हाला जायला ही नदी पार करून जायचंय. त्याच्यासाठी ज्या उपाधी आहेत त्या दूर बाजूला करायला पाहिजे. म्हणून उपाधी रहित अशा पद्धतीने. आता आकाशाच्या बाबतीमध्ये शब्द, अज्ञान, शून्यत्व या सगळ्या त्याला उपाधी लावलेल्या आहेत. ती उपाधी काढली की परब्रह्म आणि आकाश एकच आहे ना. म्हणून उपाधी विण जे आकाश, त्याची ब्रह्म निराभास. आकाशाचा आम्हाला भास होतो, परब्रह्माचा भासही होत नाही. दिसणं तर दूर राहिलं, त्याचा साधा भासही होत नाही. कुठेतरी त्याची काही वेळेला अनुभूती येते आणि आम्ही म्हणतो अगदी देवासारखा धावून आलाच हो, मी एवढ्या संकटात होतो पण तू मला मदत केली, अगदी देवासारखा धावून आलास. देव आलाय असं आपण म्हणतो का नाही, त्या माणसाला म्हणतो देवासारखा धावून आला. हाही आपल्याला भास होतो. पण त्या देवानी जी कृती त्याच्या मार्फत केली, कारण आम्हाला परमेश्वराने केलं असं आपण म्हणतच नाही ना. काही केलं की मी केलं, हा अहंकार एवढा, ती मीची उपाधी आपल्याला दूर करावी लागते. तो जो आपल्याला भास कायम होत असतो, मी म्हणजे कोणतरी आहे, हा भास ज्या वेळेला दूर होतो त्यावेळेला निराभास अशा परब्रह्माचं दर्शन होतं. आणि निराभासी मूळ मायेचा जन्म झाला. इथे काहीही नसलेलं जे परब्रह्म आहे त्याच्यामध्ये एकोहम बहुश्याम हे स्पंदन निर्माण झालं, असं आम्हाला सांगितलं जातं. स्पंदन म्हणजे आपल्या मनातील कल्पना. कल्पना या खऱ्या असतात असं नाही. लहान मुलाला आपण ज्या वेळेला सांगतो की बाहेर बागुलबुवा बसलाय बरं का, झोप बरं का, तर बाहेर राक्षस आहे बरं का, तो बसलाय बरं का, तो झोप पटकन, नाही तर तो राक्षस येईल आणि मग तुला पकडून घेऊन जाईल, की झोपत नाही का, चल माझ्या बरोबर, असं घेऊन जाईल. तर आपण, आहे का बाहेर राक्षस? नाहीये. पण ही कल्पना केली आणि ती कल्पना करून त्या लहान बाळाला सांगितलं, त्याला पटतं आणि तो गुडुप्प होऊन झोपून जातो. आणि मग गेल्यानंतर काय, आपण त्या बाहेर बसलेल्या बागुलबुवाला म्हणा किंवा त्या राक्षसाला म्हणा मारायला जातो का, दार उघडून की आमचा मुलगा झोपला? त्याला सांगताना सांगतो, जा रे बाबा आता तो झोपतोय बरं का, जा रे बाबा आता तो झोपतोय. जे नाहीच आहे त्याची आम्ही कल्पना करतो.
पण बाळ झोपल्यानंतर आम्ही दार उघडून त्या बागुलबुवाला मारायला जात नाही, कारण आम्हाला माहितीये बाहेर कोणीही बागुलबुवा नाही. ही कल्पना आम्ही त्याच्यापुरती, त्याच्या झोपण्यापुरती, त्याचं साध्य पूर्ण करण्यापुरती आम्ही मांडलेली आहे. तशी माया ही संकल्पना मांडलेली आहे, म्हणून त्याचं स्पंदन झालं. आम्हाला कळावं असं का म्हटलं? आमच्यामध्ये स्पंदन आहे, आमच्यामध्ये जाणीव आहे. तशी त्याच्यामध्ये पण जाणीव निर्माण झाली म्हटलं की आम्हाला आता त्याच्यामध्ये जाणीव निर्माण व्हायला तो करून या करताय, त्याच्यात जाणीव निर्माण होत नाही. पण आम्हाला कळण्याकरता आणि आम्हाला बागुलबुवासारखं उदाहरण देण्याकरता जे आम्ही आमच्या व्यवहारामध्ये मुलांना देतो, तेच आम्ही त्याचीच लेकरं आहोत. तो आम्हाला ही मूळ माया निर्माण झाली असं सांगतो. त्याचं स्पंदन म्हणजे मी आहे. ते स्पंदन निर्माण झालं आणि ते स्पंदन सगळं कार्य करतं. माया, या नास्ती सा माया, हे शंकराचार्य आपल्याला ओरडून सांगतात, तरी आपल्याला कळत नाही. आपण ह्या कल्पनांमध्ये गुंतून जातो आणि आम्ही ह्या संसारामध्ये गुंतून जातो. हे सगळं मिथ्या आहे, हे आपल्या लक्षात ठेवायचंय. तेवढ्यापुरतं त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे. जे मिळालं त्याच्यात सुख मानायचंय. जे मिळणार नाहीये, जे मिळालं नाही त्याची उगीच अपेक्षा करायची नाही. अशा पद्धतीने राहणं, ह्याला खरं म्हणजे सम शीतोष्ण स्वभाव ज्याला म्हटलं जातं, याप्रमाणे राहता आलं पाहिजे. हे प्रॅक्टिकल आहे, नुसतं सांगण्यात काही अर्थ नाही. अशा पद्धतीने राहून सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे, पण सगळ्यामध्ये मिसळायचं नाही. तेवढ्यापुरतं त्याच्यात आनंद घ्या. गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, अशा पद्धतीने आपण त्यातनं मोकळं व्हायचंय. हे उपाधिरहित आकाश तेच परब्रह्म निराभास. आकाशाला मर्यादा आहे, ब्रह्म अमर्याद आहे, हे सगळे आपण पाहिलेलं आहे. पण परब्रह्मातून जी माया निर्माण झाली ती वायुरूप आहे. जगत ज्योती आपण मागच्या वेळेला मुद्दामून बघितलं होतं. त्याच्यामध्ये वायू आणि ज्ञ स्वरूप हे परब्रह्माचं आहे. त्या जाणीवेमध्ये ज्ञान आहे. मला भुकेची जाणीव झाली म्हटल्यावर मी झोपून चालणार नाही. मला जाणीव आहे की मला अन्न पाहिजे. भुकेची जाणीव पूर्ण करण्याकरता अन्न पाहिजे. मला भुकेची खूप जाणीव लागली, आता मी झोपून जाते. हा, नाही मिळालं मग मला झोप यायला लागली, माझ्यामध्ये विकनेस वाढला, हे नंतरच्या गोष्टी. तत्क्षणी भुकेची जाणीव, भीतीची जाणीव झाल्यावर मी पळणं महत्वाचं आहे त्यातनं सुटका करण्याकरता. ही जाणीव म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञानही आहे. ज्ञान हा परब्रह्माचा भाग आहे आणि जाणीव ही मायेचा, म्हणजेच मूळ मायेचा, म्हणजे वायू स्वरूप माया आहे. ही पाच भूत, तीन गुण, हे सगळं वायुरूपच आहे. तन्मात्रा ज्याला म्हटल्या जातात, त्या शब्द स्पर्श रूप रसगंध या मुळातल्या ज्या आहेत त्या वायुरूपच आहे. सगळं वायुरूपच आहे. वायू हा अत्यंत महत्वाचा समजला जातो. त्याला तो वायू आपल्या सगळ्याचं पंचीकरण करतो आणि आपल्याला जे शब्द कळतात ते तयार होतात. स्पर्श जाणवतो तो कळा, ह्याच्यात जडत्व आलेलं असतं. या पंचतन्मात्रांचं पंचीकरण होऊन नंतर जे तयार होतं ते आपल्याला दिसतं. आकाश जे आहे ते पंचीकरणाने निर्माण झालेलं आकाश आहे, ते आपल्याला दिसतं. पण पोकळी आहे घरामध्ये. आता इथे काहीही ठेवलेलं नाही, इथे आकाश नाहीये का? आकाशच आहे. आकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे मोकळेपणा. हा जो मोकळेपणा चित्ताचा घ्यायचा आहे, तो उन्मनी अवस्थेपर्यंत आपल्याला जावं लागतं, तुर्या अवस्थेपर्यंत जावं लागतं. हा फरक तिथपर्यंत आपल्याला समजतो. चार देहांचं महाकारण देहापर्यंत. पण तीन देहांचं निरसन झाल्यावर हळूहळू आपल्याला हा उलगडा व्हायला लागतो. ते तीन देहांचं निरसन कसं करायचं वगैरे हे आपण याच्या आधी थोडक्यामध्ये पाहिलेलं आहे. आता हा आकाशापासून वायू झाला, परब्रह्मापासून मूळ माया झाली. आता ह्या मूळ मायाचे सुद्धा 14 प्रकार समर्थाने नंतर मला वाटतं 16व्या दशकात सांगितलेले आहेत. इथे आपल्याला देहात जसं अंतःकरण असतं तसं विश्वमन, सगळ्यांचं मिळून जे विश्वमन तयार होतं. आपण एखाद्या देवळात जातो, तिथे जप सामूहिकरित्या केले जातात, पारायण केलं जातं किंवा वेगवेगळे श्लोक म्हटले जातात. तिथे सगळ्यांचं अंतःकरण एका ठिकाणी असतं की नाही? सगळे तिथे एक भावनेने ते म्हणत असतात, जोरात म्हणत असतात, तल्लीन होऊन म्हणत असतात. असं आपण गृहीत धरलं तर ते जे विश्वमन तयार होतं ते तिथे त्या स्पंदन तयार करतात. ती स्पंदनं तिथे राहतात. प्रत्येकाच्या हृदयातली स्पंदनं असतात, म्हणून त्याला विश्वमन म्हणतात. विश्व होऊनी विचारे विश्वा माझी होण्याकरता मनाची उन्मन अवस्था, उच्च अवस्था येणं हे गरजेचं आहे.
आणि ते सगळं होण्यासाठी आपल्याला उपाधीचा त्याग करायला पाहिजे. मग म्हणून हे सांगताना त्यांनी सांगितलं, आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप, आपापासून पृथ्वी हा निर्माण झाला. पण आपल्या इथे नुसतंच असं म्हणत नाही, आपल्या इथे वायू देव म्हणतात, अग्निदेव म्हणतात, आपो नारायण म्हणतात. अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं जातं. या प्रत्येकाला देवत्व दिलेलं आहे. आपल्याकडे वृक्षांना देवत्व दिलेलं आहे, आपल्याकडे वस्तूंना देवत्व दिलेलं आहे. अशा प्रकारे अनेक प्रकारांना देवत्व देऊन आपण त्यांचं मोठेपण सिद्ध केलंय. याचा अर्थ असा नाही की आपण लहान झालोय. वायू स्वरूप सदा असणे, प्रसंगे नाना देह धरणे, तुला जो पहिला प्रश्न होता त्याच्याकडे आपण वळूया. अशा तऱ्हेने विश्वमन हे सुद्धा प्रत्येकाचं व्यष्टी आणि समष्टी अशा दोन पद्धतीने तयार होतो. इथे वायू स्वरूप सदा असणे, प्रसंगे नाना देह धरणे, गुप्त प्रगट होत जाणे समस्तांशी, असं 10व्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलंय. ही शक्ती जी आहे, स्पंदनाची शक्ती जी आहे, जे स्पंदन निर्माण झालं, एकोहम बहुश्याम वाटलं वगैरे, हे सगळं आपल्याकरता केलेलं वर्णन आहे. तो बागुलबुवा येईल बरं का, तो तुला खाईल बरं का, तो तुला घेऊन जाईल बरं का, म्हणजे तू त्या मायेमध्ये गुरफटशील तर गुरफटू नको, हे सगळं समजावून घे. हे सगळं समजावून घे. ही शक्ती वायुरूपाने सगळीकडे पसरलेली आहे, जशी माया सर्वत्र वायुरूपाने पसरलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे वायुरूपाने ह्या सगळ्या देवता सगळ्या ज्या आहेत, ज्या आपण अनेक प्रकारच्या देवता, ज्याला जी शक्ती प्रदान केली त्याप्रमाणे ती ती देवता आम्हीच आमच्यासाठी निर्माण केलेली आहे. आमच्या ऋषीमुनींनी आमच्यासाठी आम्हाला सांगितलेली आहे. त्यामुळे आम्हाला कळावं म्हणून ब्रह्मा असा आहे, विष्णू असा आहे, वायुरूप आहे म्हटल्यावर त्याचं रंगरूप आम्हाला कळलं नाही तर आम्ही त्याची पूजा कशी करावी, आम्ही शंकराची पूजा कशी करावी. मग शंकराची जी वेगवेगळी कार्य आहेत त्याच्यावरनं त्याची वेगवेगळी रूप आहेत. कैलासावरती तो बसलेला आहे म्हटल्यावर शंकरच आमच्या डोक्यात येतो, आमच्या डोक्यात ब्रह्मा येत नाही. म्हणजे उत्पत्ती करणारा ब्रह्मा विष्णू महेश या तिघांची विष्णू पाळन करता तो शेषशाही बसलाय म्हटला की विष्णूच आमच्या डोक्यात येतो. ही रूप नामरूप आमच्यासाठी निर्माण केलेली बागुलबू आहे. मुळामध्ये ते सगळे वायुरूपच आहेत. या देवता, त्यांची जी मूळ मायेमधली जी जाणीव आहे, ती जाणीव, जाणीव म्हणजे जाणीवेमध्ये पुन्हा दोन प्रकार येतात. एक चांगली जाणीव आहे, म्हणजे शुभ वासना ज्याला म्हटलं जातं, त्याच्यापासून श्रेष्ठ देवता निर्माण होतात. आणि ज्या अशुभ वासना निर्माण होतात त्याच्यापासून कनिष्ठ देवता निर्माण होतात. हीन देवता असं म्हणतात की आपण कनिष्ठ म्हणूया, कनिष्ठ देवता निर्माण होतात. म्हणून आम्हाला त्याच्यात भेद वाटतो की हा देव चांगला तो देव वाईट, असं आम्ही करायला सुरुवात करतो. पण तसं नाहीये. मुळामध्ये ह्या सगळ्या शक्ती आहेत आणि त्या शक्ती कार्यरत होतात, त्याच्याप्रमाणे त्यांना नावं दिलेली जातात. आता ह्याच्यामध्ये म्हणून ते वेगवेगळे भेद, 33 कोटी देव जे निर्माण झाले त्याहून आणखीन निर्माण झाले, हे सगळे नामरूप यांच्यामुळे आम्हाला भेद दाखवतो. आणि मायेमध्ये आल्यानंतर नामरूपाचा भेद, ते सच्चिदानंद स्वरूप आहे असं आतापर्यंत सांगितलं. आता जे आहे ते नामरूपात्मक मायेमध्ये आल्यावरती आम्ही त्याला देव म्हणायला सुरुवात करतो आणि मग म्हणतो काहीतरी मला देव, मग म्हणेन तुला देव. आधी मला काहीतरी देन मग तुला देव म्हणे. म्हणून मग इकडे गेले, हा देव काही पावत नाही म्हणून त्या देवाला गेले, तो देव काही पावत नाही म्हणून तिसऱ्याच देवाकडे आले. हा मग तिथे आपलं कार्य झालं. प्रारब्धानुसार आपलं कार्य झालेलं असतं, आपणच देव बदलत जातो. मग ते संकष्टी चतुर्थ्या केल्या नाही, त्या नाही ते काही त्यांनी काही झालं नाही, मला जे पाहिजे होतं ते, मग मी अमक अमक केले. श्रावणी सोमवार काय 16 सोमवार केले, असं आपण करत जातो. पण सगळ्या ठिकाणी वेगवेगळे देवता असल्या तरी त्या परब्रह्म स्वरूपच असतात. परब्रह्माच्या मायेच्या शक्ती स्वरूप असतात. आणि त्या शक्ती स्वरूप देवता वेगवेगळ्या वेळेला जे कार्य करायचंय त्याप्रमाणे आपले अवतार घेतात, त्याप्रमाणे आपले जन्म घेतात. त्यांना एका वेळेला 10 अवतार घेता येतात. गोंदवलेकर महाराज एका वेळेला 10 ठिकाणी फराळासाठी गेले होते. संतांमध्ये ती शक्ती असते, पण संत मॅक्झिमम आपल्यासारखं वागण्याचा प्रयत्न करतात, म्हणून ते चमत्कार फार क्वचित करतात, नाही तर करतही नाही. पण देवत्व कळण्याकरता काही वेळेला त्यांना चमत्कार करावा लागतो. एकाकी न रमते स्पंदन झालं, याचा अर्थ तिथे द्वैत निर्माण झालंय हे समर्थानं सांगत. म्हणजे मूळ मायेपर्यंत पासून द्वैत प्रत्येक गोष्टीमध्ये निर्माण झालंय. पंचमहाभूतांमधलं द्वैत त्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे.
ते सांगितलं कारण पंचमहाभूतांपासून आपला जन्म झालेला आहे. त्यामुळे आपल्यामध्ये द्वैत आहेच आहे, कारण त्या भूतांमध्ये जे द्वैत आहे. आई वडिलांचे डीएनए मुलांमध्ये येतात की नाही? आई वडिलांच्या बऱ्याचशा लकबी आपल्या मुलांमध्ये येतात की नाही? ते डीएनए येतात ना. आमचा जन्म जर पंचमहाभूतांचा आमचा देह आहे, तर त्याच्यामध्ये पंचमहाभूतांच्या सगळ्या गोष्टी येणारच. म्हणजे या सगळ्या ह्याच्याप्रमाणे विचार केला तर हे पंचमहाभूतांमध्ये द्वैत आहे. ते द्वैत त्यांना कुठून आलं? मूळमायेपासून आलं. मूळमायेमध्ये द्वैत आहेत, त्रिगुण आहेत, सगळं आहे. ते सगळं आपल्या देहामध्ये आलेलं आहे. द्वैत आलंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की द्वैत असतो तिथे चांगली आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात. त्याही प्रत्येक ठिकाणी जाणीवेमध्ये चांगली वासना, वाईट वासना, चांगली बुद्धी, वाईट बुद्धी, चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी ह्या प्रत्येक ठिकाणी येतात. पंचमहाभूतांमध्येही त्या असतात. आकाशापासून वायू झाला, तो दो प्रकारे विभागला, सावधपणे विचार केला पाहिजे श्रुती श्रीराम. एक वारा जगत सकळ जाणती, एक वायू मधील जगत ज्योती. एक वारा, तो वारा आपल्याला सगळ्यांना माहितीये. तो जेव्हा नसतो तेव्हा वारा नसतो का? नसतो ना. आता जर इथे वारा म्हणजे वायू नसेल तर जिवंत राहणं शक्य नाही. निर्वात पोकळीमध्ये आपण जिवंत राहणं शक्य नाही. म्हणजे इथे पोकळी आहे, तिथे वारा आहे, याचा अर्थ आकाशामध्ये वायू आहे. निर्वात पोकळी असली तर जमणार नाही. पण मोकळेपणा आहे, मोकळी जागा आहे, तिथे वायू आहेच आहे. तो काही वेगळा दिसत नसला, जाणवत नसला तरी तो आहे. म्हणजे आकाशापासून वायू झाला, दो प्रकारे विभागला, एक वारा जाणती. तो वारा जेव्हा वाहायला लागतो तेव्हा आमच्या लक्षात येतो, कारण त्याच्यामध्ये चलबिचल सुरुवात होते. मग तो खूप जोरात व्हायला लागला की आम्ही त्याला वादळ म्हणतो. वादळ म्हणजे सुद्धा वाराच आहे, वारा म्हणजेच वायू आहे. आणि आकाशामध्ये वायू निर्माण झालेला आहे. आणि वायू ही जगज्योतीची दुसरी जाणीव. वायू आणि ज्ञ स्वरूप ही जगज्योती आहे. म्हणजे एक आकाशापासून निर्माण झालेला वायू जो आहे, तो एक वारा सकळ जाणती, तो आपल्याला माहितीये म्हणून ते दिले. एक वायूमधील जगज्योती, त्या जगज्योतीमध्ये जो वायू आहे, जो आमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्पंदन रूपी आहे, जाणीव रूपी आहे, तोही सगळ्यांमध्ये आहे. जगज्योतीच्या आनंद होती त्या जाणीवेप्रमाणे, त्या वासनेप्रमाणे. जसा आम्ही जन्म घेतो तसंच वासनेप्रमाणे, म्हणजे इच्छांप्रमाणे. त्या इच्छा परमेश्वराच्या आहेत, त्याच्यामध्ये फरक आहे आणि आपल्या इच्छा वेगळ्या आहेत. परमेश्वर ज्या वेळेला जन्म घेतो तेव्हा तो काहीतरी कार्य करायला येतो. आम्ही कार्य करायलाच येतो, पण आमची कार्य वेगळी आहेत आणि त्याचं कार्य वेगळं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, असं तो म्हणतो. ते आम्ही म्हणत नाही ना. आम्ही या मायेमध्ये गुरफटून जातो. त्या मायेतनं जर दूर गेलो तर परब्रह्म परमेश्वर आणि आम्ही एकच आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी हा तत्वमसी, हे तूच आहेस, असं सद्गुरू आपल्याला उपदेश करतात. आणि त्या उपदेशाचं पालन करायचं असेल, ते सगळं आचरणात आणल्यावर आमच्या लक्षात येतं की मी ब्रह्मच आहे. मग मला सुख दुःख व्हायचं काही कारण नाही. मी या मायेत गुंते म्हणून मला सुख दुःख होतात. हे असंच बोलले न ते तसंच बोलले न ते अमकत झालं. ते त्यांनी त्यांचं काम केलं. ते घ्यायचं कधी हे आपण बघायचं ना. आपण ते घेतो म्हणून आपल्याला दुःख होतं. आपण घेतलंच नाही. यांची गौतम बुद्धांची गोष्ट आपण पाहिलेली आहे याच्या आधी, की त्यांना जाताना शिव्या दिल्या लोकांनी आणि सगळे ते आपले शांतपणे चालले होते. चालू दे काय चालले ते. उगीच हे गौतम बुद्ध शांतीचं द्योतक वगैरे स्वतःला म्हणून घेतात. काही नाही, असलं काही नाही, हे सगळं सोंग आहे वगैरे असं शिव्या देत होते. तर ह्या शिव्या देत असताना ते मात्र शांतपणात चालले होते. त्यांच्या बरोबरचे जे शिष्य, शिष्य अपूर्ण आहे. तो शिष्य जो अपूर्ण आहे त्याला पूर्ण व्हायचं आहे, त्याला पूर्ण करण्याचं काम सद्गुरू करतात. पण शिष्यांना राग येतो की आमच्या सद्गुरूंना असं म्हटलं, म्हणून ते तावाताण झालं. ते म्हणतात थांब, तुम्ही एवढे स्वस्त कसे राहू शकता? तुम्ही तिकडे जायची काही गरज नाही. तो बोलतोय ते बोलू दे, ते त्याचं मत आहे. मला माहितीये ना मी काय आहे. हे त्याचं मत आहे, त्याला बोलायचं ते बोलू दे, त्याच्या मताप्रमाणे तो बोलतोय. मला माहितीये मी कोण आहे. मी शांत बसतो. त्यांनी मला शिव्या दिल्या तरी मी त्या लावून घेतल्या नाही. मी जर त्या लावून घेतल्या तर मला दुःख होईल, त्या माझ्या अंतःकरणात जातील, मग त्या जाणीवेत शिरतील, मग मला दुःख व्हायला लागेल, मग मला त्याचा त्रास होईल. पण मी जर त्या घेतल्याच नाहीत, कारण माझं मला स्वच्छ माहितीये की मी असं काही केलेलं नाही, मी योग्य मार्गावरनं चाललंय, हे आपल्यामध्ये स्थितप्रज्ञता आली पाहिजे.
कोण काय बोललं याच्यावरती लोकांचा हेच आहे, धर्मच आहे बोलण्याचा. चांगलंही बोलण्याचा आहे आणि वाईटही बोलण्याचा आहे. त्यांचं त्यांना करू दे ना. म्हणून तर बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध आहेत ना. नाहीतर त्याचा प्रश्नच आला नसता चार कॅटेगरीज करण्याचा. म्हणजे बद्ध आहेत ते अशा पद्धतीने वागायला सुरुवात करतात. जे हे सिद्धापर्यंत नाही गेलेले, साधकत्वाला गेलेले, त्यांच्यामध्ये हळूहळू ही सुधारणा व्हायला लागते. आणि अध्यात्म ज्ञानाचा या दृष्टिकोनातनं आचरणात आपला विचार केला आणि त्या आचरणाप्रमाणे आपण गेलो की आपली मनस्थिती कुठल्याही परिस्थितीमध्ये शांतच असते. म्हणजे गुंतून गुंत्यात जे म्हटलं त्याप्रमाणे. आता आकाशापासून वायू झाला, वारा दोन प्रकारचं सांगितलं, दुसरी जाणीव जगत ज्योती, ही दोन रूप सांगितली. उष्णापासून झाला भानू, प्रकाशापासून दैदिप्य मानू. आता दोन प्रकारचं तेज, तेज तत्व जे आहे ते दोन प्रकारे विभागलं गेलं. एक उष्ण आहे, एक शीतल आहे. तेज चंद्राचं सुद्धा तेजच आहे आणि सूर्याचं सुद्धा तेजच आहे. पण सूर्याचं तेज प्रखर आहे आणि चंद्राचं तेज शीतल आहे. छान वाटतं. कोजागिरी पौर्णिमेला बाहेर बसलं, मस्त अंगणात बसलं, दूध पितोय, एन्जॉय करतोय, बाहेर चांदणं पडलंय टिपूर, अशा पद्धतीने जर बसलं तर आपल्याला त्याचाही आनंद. ते शांत तेज आहे. असं म्हटलं जातं पुराणांमध्ये की सर्वात सुरुवातीला परब्रह्माने निर्मितीचा क्रम केला, त्याच्यामध्ये चंद्राला निर्माण केलं. असं कुठेतरी वाचल्यासारखं वाटतं, एक्झॅक्ट कुठे मला आठवत नाही. पण चंद्राला निर्माण केलं. पण चंद्राचं ते शांत बघून तोही आनंदित झाला. पण चंद्रापासून काही निर्मिती होईना. त्याला तर सृजन करायचं होतं, सृष्टी निर्माण करायची होती, प्रकृती निर्माण करायची होती, प्रकर्षण कृती करायची. ही कृती करण्यासाठी त्याला उष्णता लागते. ह्या चंद्र चांदण्या म्हणजे पाणी अमृत, हा एक भाग झाला तेजाचा. पण मुळामध्ये उत्पत्ती करायची असेल तर सूर्याची आवश्यकता आहे, म्हणून सूर्याची उत्पत्ती केली. कोणतीही निर्मिती उभेशिवाय होत नाही. आणि निर्मिती करायची असेल तर चंद्राचा उपयोग नाही, सूर्याचा उपयोग आहे, म्हणून सूर्याला निर्माण केलं. सूर्याच्या यांनी सूर्य उगवला की सगळे कामाला लागतात. सूर्य कुठे सांगायला येतो की चला रे मी उगवला आता कामाला लागा. आपोआप सगळे उठतात आणि कामाला लागतात. ही त्याची प्रक्रिया आहे. सूर्य उगवला की कामाला सुरुवात करणे. सूर्य उगवला की उब निर्माण होते. ती उब निर्माण झाल्यावर ते उभेतून ज्या वेळेला मटकीला मोड आणायचे तर ती घट्ट बांधून दाबून ठेवतं, ती उभेत ठेवतो, तेव्हा त्याला मोड येतात. म्हणजे मोडाची निर्मिती होते. तशी उभेपासून निर्मिती होते, म्हणून सूर्याला निर्माण केलं. म्हणजे मग ते सूर्य, मग चंद्रामध्ये औषधी वनस्पती निर्माण केल्या. या सगळ्या गोष्टी जसं जसं करायला लागल्यानंतर काय काय अडचणी येतात. एखादं कार्य आपण करायला घेतलं, पारमार्थिक असो प्रापंचिक असो, ते करायला घेतल्यानंतर आपल्याला हळूहळू आपोआपच त्यातनं काय जे त्याच्यात वेगवेगळे आपल्याला अडचणी येतात, त्याच्यावर आपण उपाय करायला जातो ना. मग ते आपल्याला आपल्या मनाने विचारपूर्वक, विचारांनी, बुद्धीच्या सहाय्याने त्या गोष्टी सोडवाव्या लागतात. अशा पद्धतीने उत्पत्तीच्या निर्मिती केली. अगदी सुरुवातीला त्यांनी म्हटलंय सावकाश. परमेश्वराने घाई नाही केली. एखादी गोष्ट करताना कधीही घाई करू नये. घाई केली की सगळ्याचा नाश होतो. त्याच्यापेक्षा घाई न करता एखादं कार्य करायचं असेल तर शांतपणे, गायक गायला बसलाय, तानांवर ताना घेतोय, तर ते शांतपणे त्याचा राग फुलवून दाखवतोय. हे ऐकण्यामध्ये मजा आहे. आणि 3 मिनिटातलं गाणं ऐकण्यामध्ये वेगळी मजा आहे. ती वेगळी फास्ट फॉरवर्डचं जग आहे. तिथे अशा पद्धतीची रात्र रात्र मैफिली पूर्वी चालायच्या. त्यावेळेला तो मजा. गायक जसं सावकाश आपला रागदारी पेश करत असे, तशा पद्धतीने परमेश्वरांनी ही सृष्टी सावकाश निर्माण केली असं समर्थाने म्हटलेलं आहे एका ठिकाणी. अशा तऱ्हेने मग हे सगळं झालं. तेजाचे प्रकार झाले. पृथ्वीचा प्रकार म्हटलं तर त्याच्यामध्ये दगड माती आहेत आणि बहुरत्न वसुंधरा आहे, असं पंचमहाभूतांचं सांगितलंय. म्हणजे रत्न पण पृथ्वीमध्ये आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये द्वैत आहे. चांगलंही आहे, वाईटही आहे. आपल्यात सुद्धा आपल्याला वाटतं मी अगदी फार सज्जन आहे आणि मला काही नाही, माझ्यात काही वाईट गुण नाही, असं आपण म्हणतो. तेव्हाच आपल्यामध्ये बरेच वाईट गुण असतात. आपल्याला वाईट गुण दिसत नाही, दुसऱ्याचे दिसतात. पण आपल्याला जेव्हा वाईट गुण दिसायला लागतात त्यावेळेला आपल्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता असते. जोपर्यंत आपण दुसऱ्याला दोष द्यायला लागतो तोपर्यंत आपल्यात सुधारणा होत नाही.
आपल्याला जर साक्षी रूपापर्यंत जायचं असेल तर पहिलं दुसऱ्याला दोष देणं सोडून द्या. आपल्यातले दोष शोधायला सुरुवात करा. आपल्यातले अवगुण शोधतात, ते आपल्याला कळायला लागल्यावर ते दूर टाकता येतात. हे सगळ्या आचरणाच्या गोष्टी याच्यात सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये दोन गुण आहेत. आपल्यात वाईट गुण असले म्हणून वाईट वाटायचं कारण नाही. प्रत्येकामध्ये आहेत. प्रत्येकामध्ये आहेत. पण दुसऱ्याचे वाईट गुण काढणं आपल्याला जमतं. आपले स्वतःतले काय वाईट गुण काढणं आपल्याला अवघड वाटतं. इथे बरोबर प्रवाहाच्या उलटी प्रतिक्रिया, प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला जायचंय, आपल्याला उगमाकडे जायचंय, आपल्याला ते परब्रह्माकडे जायचंय, आपल्याला ते मनुष्य देहाचं सार्थक करायचं, धन्य धन्य हा नरदेव म्हणायचंय. मग जर आपल्याला याच जीवनात आपल्याला विधेय स्थिती प्राप्त करायची असेल किंवा याच जन्मी याची डोळा मोक्ष मिळवायचा असेल तर आपल्यातले दुर्गुण हळूहळू बाजूला करायला सुरुवात करा. ते करणं महत्वाचं आहे. अशा पद्धतीने पृथ्वी, आप, तेज, वायू या प्रत्येकामध्ये द्विधा काय गोष्टी आहेत, दोन दोन गोष्टी, द्वैत कोणत्या आहेत, त्या त्यांनी या ह्याच्यात सांगितले. ते म्हणे मनुष्य कोठून झाली हे मुख्य आशंका राहिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम. असं म्हणून मूळ मायेपासून द्वैत सुरू झालं. जगज्योती जाणीव वगैरे कशी प्रत्येकामध्ये आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि हे सगळं सांगून हा समास पूर्ण केला. म्हणजे पिंड आणि ब्रह्मांडामधले चार देह अशाच पद्धतीने आहेत असाही उल्लेख केला. आणि या ह्याच्यामध्ये मग आता मनुष्य कोठून झाली, ती कशा पद्धतीने झाली, त्यांचे चार देह आणि पिंड ब्रह्मांडाचा देह, तो बीज लक्षण समास जो आहे तो समास चौथा आहे. तो आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. जय जय रघुवीर समर्थ.